मॉर्निंग. आज आपण शिकतो आहोत फिजिक्स चॅप्टर 9 ऑप्टिक्स पिरियड नंबर 11 चालू आहे आपला इथं. त्याच्यामध्ये एमसीक्यू चालू आहे. पण जे आपण रिफ्लेक्शन पाहिलं, रिफ्लेक्शन वरती हे एमसीक्यूज आहे. अतिशय क्लिष्ट वाटणारे परंतु खूप सोपे आहेत बघा. इथं पहा काय दिलेलं आहे. रेक्टेंग्युलर शीट ऑफ लेंथ, एक रेक्टेंग्युलर शीट आहे आणि त्याची लांबी किती आहे? 30 सेंटीमीटर आहे. तर इथं पहा हे जे रेक्टेंग्युलर शीट आहे तुमची ना, त्याची लांबी किती आहे? ह्या शीटची लांबी किती आहे? 30 सेंटीमीटर आहे. ब्रेड्थ किती आहे तिची पहा. त्याची ब्रेड्थ म्हणजे रुंदी आहे किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. Is kept on the principal axis of concave mirror of focal length. Concave mirror आहे. This is the concave mirror चा हा प्रिन्सिपल एक्सिस वरती हा काय ठेवलेला आहे? हा शीट ठेवलेला. शीट ज्या शीटची लांबी 30 सेंटीमीटर आहे आणि ज्या शीटची रुंदी 3 सेंटीमीटर आहे. Draw the image formed by the mirror on the same rays. Diagram as far as possible on the scale. त्याचा रे डायग्राम काढा असं त्याचा छोटासा प्रश्न आहे. ओके. आता रे डायग्राम काढत असताना रे डायग्राम ही कशी असते? त्याच्या अपोजिटला असते. त्याच्या अपोजिट साइडला. समजा आता मी याच ठिकाणी की रे डायग्राम काढतो त्याच ठिकाणी. ओके. थोड्या छोट्या साइज मध्ये काढूया आपण. पहिली रे डायग्राम काढली आणि इथं हे काय रे? व्हॉट इज दिस? दिस इज द कॉन्केव. काय तुमचा कॉन्केव मिरर आहे आणि जी वरच्या बाजूला जी तुम्हाला डायग्राम दिसते ना, तर तीच डायग्राम कशी होईल? तुम्हाला ते खालच्या बाजूला डायग्राम येते. ती डायग्राम तुमची कशी होईल? ते वरच्या बाजूला न येता जसं वरील शीट आहे तुमची त्या शीटचीच डायग्राम, जसं सी आहे तसा बी आहे. थोडंसं बघा आता इथे किती पॉइंट आपल्याकडे इथं हे 1 2 3 4 5 असे पॉइंट्स आहेत बघा. तसे पॉइंट्स आपण इथे घेऊया. इथं डॉट दिलेले आहे. इथं काय घेतलं आपण? 10 घेतलेला आहे. इथं काय घेतलं आपण? हे 20 घेतलेलं. इथं आपण काय घेतलेलं आहे? 30 घेतलेलं आहे. इथं आपण काय घेतलेलं आहे? 40. मग इथून सुरुवात होते बघा. हा तुमचा ब्लॉक 40 आहे. 40 आणि 50 च्या मध्ये 40 ही कुठे आहे? 40 आणि 50 च्या मध्ये इथे हे 40 आहे आणि इथे हे 50 आहे. त्यानंतर इथे हे 60 आहे, इथं 70 आहे आणि इकडच्या बाजूला हे इथं 80 आहे बघा. आणि पुढे लोकांनी इथे हे 90 आहे. ठीक आहे. तर सी हे इथं आहे बघा. असे पद्धतीचं आपण हे ब्लॉक ज्याची रुंदी 3 सेंटीमीटर आहे आणि ज्याची लांबी समजायचं नाव आहे इथं ए आहे, इथं काय आहे? बी आहे, इथं सी आहे आणि इथं डी आहे. त्याची रुंदी किती आपल्याकडे? हे स्टुडंट्स 3 सेंटीमीटर आहे. पण डायग्राम कशी होती? आता डायग्राम पूर्णतः उपडी काढायची असते. उपडी म्हणजे कसं? उपडी म्हणजे इन्व्हर्टेड डायग्राम आहे. इन्व्हर्टेड तोच डायग्राम खालच्या बाजूने काढायचा. कुठून सुरुवात करायची तुम्ही? सुरुवात कुठून करा तुम्ही? जसं इथं दिले तुम्हाला वर काय दिले तुम्हाला
From the given data, estimate the value of object distance. Object distance म्हणजे काय काढा? UAB. Object distance म्हणजे काय काढा? UAB. This is the object distance काढा. ठीक आहे? For first edge, कोणता edge आहे तो? First edge आहे. And determine the distance of its image. तर इमेज साठी शब्द कोणता दिले त्यांनी? इमेज डिस्टन्स साठी काय वापरलेला आहे? VEAB वापरलेला आहे. आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स साठी किती आहे? VOAB आहे. चला स्टुडंट्स, मग त्यांनी तुम्हाला दिलेलं काय रे? ऑब्जेक्ट लेंथ ऑफ द म्हणजे डिस्टन्स आहे ना, ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलाय. म्हणजे काय दिलंय तुम्हाला त्यांनी स्टुडंट्स? UAB दिलेलं आहे. तो किती आहे? 30 सेंटीमीटर आहे. UAB किती आपल्याकडे? 30 सेंटीमीटर आहे. इकडे UAB किती आहे? 30 म्हणजे फोकल लेंथ 30 दिलेली आहे. मग ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे पहा. ही डिस्टन्स आहे पण कसं मोजायचं? इथून मोजायचं तुम्हाला. हे पहा, हे 40 आहे आणि हे 50 आहे. दोघांच्या मधलं आहे. किती घ्यायचं ते तुम्हाला? 45 घ्यायचं. किती घ्यायचं मुलांनो? 45 सेंटीमीटर घ्यायचा. आपल्याकडे F आहे, आपल्याकडे UAB आहे. आपल्याला काढायचं कोणतं रे? VEAB आपल्याला काढायचं. आणि तुम्हाला मी सूत्र सांगितलेलं आहे फोकल लेंथ मधला आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स याचा फॉर्म्युला हा आहे. मग आपल्याला माहिती आहे स्टुडंट्स 1/f = 1/VEAB असं म्हणतो तिथे मला. आणि 1/UAB असं आपण इथे लिहूया. तुम्हाला VEAB काढायचं आहे, बरोबर? मग काय करा? याला इकडे घेऊन या. बरोबर काय होतं रे? 1/f - 1/UAB किती आहे? 1/VEAB झाला. किती झाला रे? 1/VEAB झाला. आता आपल्याकडे f ची म्हणजे फोकल लेंथची व्हॅल्यू दिली तुम्हाला. किती आहे व्हॅल्यू? 30 आहे का नाही? म्हणून -1/30 -1/UAB किती आपल्याकडे? हे 45 आहे. UAB किती आहे रे? हे 45 आहे. VEAB हे डिस्टन्स आहे. मग तुम्हाला VEAB पहिलं काढायचं आहे. मग आता सिंपल कॅल्क्युलेशन आहे स्टुडंट. इथं तुम्हाला काय काढायचे? इथं दोघांच्या बदले LCM काढायचे. काय काढायचे? LCM. तुम्हाला मी LCM चे 4 प्रकार सांगितले होते. त्यापैकी इथं एक छोटी संख्या असेल, एक मोठी संख्या असेल. छोट्या संख्येने मोठ्या संख्येला ओळख असेल तर मोठी लसावी म्हणून घ्यायची. काय घ्यायची? मोठी लसावी म्हणून घ्यायची. घेतली मी 45 ला 40 म्हणजे लक्षात घ्यायचा प्रकार. इथं काय बघा तुम्हाला 30 आहे आणि 45 आहे. ह्या दोघांच्या मध्ये LCM काय येते? असा नंबर घ्या की त्या नंबरला ह्या दोघांनी पण डिवाइड केला पाहिजे. नाही समजत नसेल तर ह्या दोघांचं सरळ सरळ कॅल्क्युलेशन करता येतं. तुमची जो प्रकार नंबर दुसरा आहे, दोघांचा मल्टिप्लाय करता येतो, ह्याला मल्टिप्लाय करता येतो, ह्याला मल्टिप्लाय करता येतो. किंवा आणखी एक त्याला रूल आहे असं ते नंबर घ्या की त्या नंबरला दोन्हीही संख्येनं भाग गेला पाहिजे. मग मी काय करतो? दोघांनाही भाग करणारी संख्या आहे 90. कोणती आहे स्टुडंट्स? 90. 90 ला 30 ने पण जातो, 90 ला 45 ने पण जातो भाग. आता ह्या 30 नी ह्या 90 ला भागा. किती येतं भागाकार? 3 येतो. किती येतो? 3. मग ते 3 इथं घ्यायचं -6. ह्या 45 ने याला डिवाइड करा. किती येतो रे? 2 येतो. किती येतो? 2 येतो. हे 2 इथं घ्यायचं. किती झालं? किती झालं रे? 1 किती आहे? VEAB होतो. किती होतं? 1 किती होतो? VEAB होतो इथं. आता सर्वात सरळ सरळ बॅट सगळ्यात पर्यंत करेक्ट
आता जे आपण डिस्टन्स घेतलेले स्टुडंट्स, हे डिस्टन्स कोणीकडचे आहे, लेफ्टचा का राईटचा आहे? डिस्टन्स कोणीकडचा आहे, लेफ्टचा आहे का राईटचा आहे? लेफ्टचा आहे. मग लेफ्टचा डिस्टन्स कसा घ्यावा लागत असतो? लेफ्टचा डिस्टन्स कसा घ्यावा लागतो कोण सांगेल? मायनस घ्यावा लागतो. राईटचा कसा घ्यावा लागतो? प्लस घ्यावा लागतो. मग मला सांगा हे आपण जे इथे घेतलं ते किती आहे? मायनसच आहे ना. हे किती आहे? मायनस आहे ना ते तुमचं. 1 बाय किती होतं आपलं? VAB 1 बाय असं का नाही सूत्र तयार झालेलं आहे. -1 बाय 30 मायनस किती आहे मित्रांनो? 1 बाय F -1 बाय VAB फॉर्म्युला आहे तुमचा. आन्सर काय येतं पहा, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जर केलं आपण किती आहे? -1 बाय 30 -1 बाय 45. आन्सर किती येतं बघा, किती येतं रे? हे किती झालं मला पाहू. हे -3 का प्लस आलं? फोकल लेंथ कशी आहे? फोकल लेंथ कशी आहे लागली? फोकल लेंथ प्लस येते ना. फोकल लेंथ कशी होत आहे? प्लस आहे. मग फोकल लेंथ जर प्लस असेल तर मग हे प्लस झालं. फोकल लेंथ किती आहे लक्षात? 1 बाय F -1 बाय S होतं ना. मग आता हे किती झाली? +30 झाली. -1 बाय 90 तर नाही का? फॉर्म्युला काय आपला? 1 बाय F किती होतं फॉर्म्युला? 1 बाय F 1 बाय VAB + 1 बाय UAB हा फॉर्म्युला झाला. तर त्यांनी फोकल लेंथ सुरुवातीला आपल्याला कशी दिलेली आहे? -30 दिलेली आहे. काय दिलेली आहे? -30 दिलेली आहे. मग आपण हे -30 घेतलं नाही का? -30 घेतलं आणि त्यानंतर काय झालं? आपलं जे UAB आहे हे डिस्टन्स सुद्धा कसं आहे? लेफ्टलाच आहे. इकडे कसं होतं रे? हे कसं होतं? प्लस होतं. इकडे आपल्याला काय झालं? ते मायनस झालं आहे का नाही? ते कसं झालेलं आहे? मायनस झालेलं आहे. मग आता मायनस झालेला आहे इकडे आणि इकडे मायनस झाला. लक्षात घ्या, इकडे काय झाला? तो मायनस झाला. इकडे आणला की नाही आपण? कसं झालं? तो मायनस झाला. आणि ऍक्च्युअली ती व्हॅल्यू कशी आहे? मायनस आहे. मायनस का आहे? कारण इकडचं डिस्टन्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे. लेफ्टचे सर्व डिस्टन्स कसे असतात? मायनस असतात आणि राईटचे कसे असतात? प्लस असतात. म्हणून तुम्ही इथं हे आन्सर कसं घ्यायचं? हे प्लस घ्यायचं. मग असं जर प्लस गेलं तर हे काय येतं स्टुडंट्स? ही मायनस येतं आणि हे काय येतं? रे प्लस येतं. ठीक आहे नाही? लक्षात अशा पद्धतीने बाकी सर्व इथे प्लस झाल्यानंतर हे लसावी आले 90, हेने याला डिवाइड केलं, -3 आला, हेने डिवाइडेड 2 आलं, वर मल्टिप्लाय केलं. तर अशा पद्धतीने वरती देतो 3 मधून ते 2 गेले, -1 बाय 90 येतं. बरोबर किती झालं रे? 1 बाय VAB येतो आणि हेने याला मल्टिप्लाय करा VAB -VAB 90 होतं. इकडे जर मल्टिप्लाय करा तर VAB ची किंमत किती झाली? मायनस किती झाली? 90 झाली. -90 झाली. अशा पद्धतीने तुमचं पहिल्या आन्सर किती आहे? B येतो. -90 आन्सर. स्टुडंट्स आपण इथं थोडेसे हे केलं होतं 1 बाय F 1 बाय VA प्लस तर तेच आहे. याची किंमत मायनसच आहे आणि हे इकडे मायनस होतो आणि याची डिस्टन्स जो आहे तो पण मायनस आहे. म्हणून काय झालं? ते प्लस झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने पुढे आपण कॅल्क्युलेशन केलं. दोघांच्या बदली एलसीएम काढला, 90 आलेला आहे. हेने याला डिवाइड केलं, 3 आलं, 3 ने याला मल्टिप्लाय केलं, -3 आलं, 45 ला डिवाइड केलं तर 2 आलं, 2 ने याला मल्टिप्लाय केलं, 3 मधून 2 गेलं तर -1 बाय 90 आलं. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर VAB किती झालं? -90 आलं. दिस इज युअर ऑप्शन. पहिला एमसीक्यू झाला. ओके, तर तुम्ही ह्या भाग लिहून घ्या. लगेच आपण करूया. पहिला एमसीक्यू संपलेला आहे. दुसरा एमसीक्यू घ्या. दुसरा एमसीक्यू असा आहे की पहिल्यावरती आधारित आहे आणि तो काय करते पहा. तुम्हाला दुसऱ्या एमसीक्यू मध्ये काय दिलेलं आहे पहा.
इमेज IAB आहे. पहिले प्रथम तुम्हाला मॅग्निफिकेशन फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला आहे? मॅग्निफिकेशनचे भागले दोन आहेत. m बरोबर -VE/u आहे आणि m बरोबर I इमेज कोणाची रे? इमेज कोणाची इमेज आहे? साइज ऑफ इमेज AB साइज ऑफ काय? ऑब्जेक्ट. इथं काय करायचं? VEAB. इथं काय करायचं? VEUAB असं करायचं. m चे दोन फॉर्म्युले आहेत स्टुडंट्स. एक मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे -VEAB. हे आहे काय म्हणतो? हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स ऑफ तो काय हे इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ काय आहे? ऑब्जेक्ट आहे. इज इक्वल टू इथं काय आहे? साइज ऑफ इमेज अपॉन काय आहे? साइज ऑफ ऑब्जेक्ट. तर m चे फॉर्म्युले दोन आहेत. m बरोबर किती आहे? इथं इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स हे मायनस आहे आणि m इक्वल टू काय आहे? साइज ऑफ इमेज अपॉन किती आहे? साइज ऑफ ऑब्जेक्ट. असा तुमचा फॉर्म्युला इथं आहे. एक काम करा स्टुडंट्स, तुम्ही एक काम करायचं. तुम्हाला काय करायचे? m ची पहिले प्रथम व्हॅल्यू काढा. मग आपल्याला माहिती आहे m इज इक्वल टू हे मायनस आहे. VEAB आता आपण काढलेली आहे आणि OAB आहे आपल्याकडे. किती आहे साधारण बघू? VEAB किती आहे? किती आहे? आता काढले आपण VEAB 90 काढले ना आपण. किती काढले आपण? हे 90 काढले नाही का? हे पण मायनसच आहे आणि UAB किती आहे? हे पण मायनस आहे आणि 45 नाही का? काढले ना? मग आता मला सांगा हे मायनस काय झाले? प्लस झाले. हे 45 वजा 45 टू जा. ह्याचा अर्थ काय झाला? तुम्हाला m आलं, m झालं. m म्हणजे मायनस त्याला आपण MAB म्हणू. MAB आहे. मग आता तुम्हाला याचा वापर करून काय काढायचं आहे? IAB काढायचं आहे. स्टुडंट्स हे MAB बरोबर IAB अपॉन OAB असं आपलं फॉर्म्युला आहे. ओके. मग मला सांगा आपल्याकडे OAB किती आहे? OAB किती आहे? OAB चा अर्थ काय आहे? साइज ऑफ ऑब्जेक्ट आहे का? आणि इथं काय रे? आता तुम्हाला MAB आता काढलं. किती आलं स्टुडंट्स रे? किती आलेलं आहे? मायनस किती आलेलं आहे? 2 आलेलं आहे. -2 आलेलं आहे. घेतलं आपण इथं IAB अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्ट किती आहे? साइज ऑफ ऑब्जेक्ट बघा रे स्टुडंट्स किती परत हे 3 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे आपल्याकडे? 3 सेंटीमीटर आहे. मग ते 3 इथं घ्यायचं. 3 घेतलं. 3 हे इकडे येऊन टाक. -2 * 3 इज इक्वल टू किती आहे रे? IAB आहे. -2 * 3 म्हणजे काय झालं? 6 सेंटीमीटर इज इक्वल टू काय? IAB आहे. तर आपल्याकडे IAB ची किंमत आहे. किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. काय 3 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर आहे आणि 6 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने आपण काढलेला आन्सर तो आन्सर कोणता आलेला आहे? डी आन्सर आलेला आहे. ओके. सर्वांना समजले? तर मॅग्निफिकेशन चे फॉर्म्युले दोन आहेत. ह्याला काय म्हणायचं रे? ह्याला काय म्हणायचं आहे? इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स हे मायनस मध्ये इज इक्वल टू हे बघा. इथं काय? साइज ऑफ इमेज अपॉन काय आहे? साइज ऑफ ऑब्जेक्ट. या मॅग्निफिकेशनचे दोन फॉर्म्युले आहेत. त्याच्यावर आपण काढलेला आहे. काय काढलेलं आहे? साइज ऑफ इमेज काढलेली आहे आणि ते किती आली? -6 सांगितलं बघा. हे -6. खालच्या बाजूला काय घ्यायचं बघा रे? मायनस. डायग्राम खाली का आली? आन्सर किती आला? -6
रिपीट द स्टेप फॉर द अदर एज सीडी सीडी याच्यात सीडी सीडी म्हणजे कुठे आले की आले सीडी पहिले प्रथम तुम्हाला सोडवण्यास हे माहिती आहे हा तुमचा तिसरा एमसीक्यू आहे दुसऱ्या एमसीक्यू मध्ये काय करायचं आहे फोकल लेंथ तर 30 घ्यायची आहे किती -30 सेंटीमीटर असं घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं काढायचं काय रे स्टुडंट्स व्हीसीडी आणि व्हीसीडी काढायची व्हीसीडी मग यूसीडी काय यूसीडी म्हणजे इकडून एवढा अंतर इथपर्यंत इथे 70 झाली इथे किती 80 आहे इथे किती झाली 75 झाली तर यूसीडी हे किती झाली यूसीडी हे -75 झाली बरोबर हे लक्षात घ्या पुढे किती झाली -75 आणि आपला फॉर्म्युला काय आहे फोकल लेंथ 1/f = 1 किती आहे v + 1 काय आहे u आहे मग आता इथं आपण शिडी वापरायची शिडी त्याच्या पायापाशी वापरायची काय की नाही मग आपण आता काय करूया आपल्याला काढायचं काय आहे व्हीसीडी काढायची म्हणजे हे इकडे घेऊया काय होतं तो मायनस होतो आणि फोकल लेंथ किती आहे -30 आहे हे इकडे आणल्यामुळे हे काम करा एक स्टेप वाढवतोय तुम्ही हे इकडे घेऊया आपल्याला यूसीडी = 1/VCD झाली लक्षात घ्या पुढे हे प्लसच आहे परंतु फोकल लेंथ मायनस आहे आणि ही सुद्धा मायनस आहे ठीक आहे दोन वेळा मायनस आता काय होतं 1/-30 आणि हे मायनस आणि ह्या यूसीडी ची किंमत मायनस आहे आणि अशा पद्धतीने हे झालं व्हीसीडी आता हे मायनस आणि हे मायनस काय होतं स्टुडंट्स प्लस होतं आता या दोघांच्या मध्ये एलसीएम काय होतं जेव्हा दोन नंबर्स कसे असतील डिफरन्स असते किंवा असा एक नंबर घ्यायचा लसावी काढण्याचे 4 स्टेप्स आहेत तुम्हाला पहिली स्टेप आहे दोघांचं डिनोट सारखं असेल तर एक घ्यायचं अंशाची करून टाकायची वेगळा असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं हे ह्याला मल्टिप्लाय करायचं हे रूल आपल्याला माहितीच आहे परंतु हे तिसरा रूल जो असा आहे ना ही आणि ह्या दोन्हीही नंबरला डिवाइड होणारा नंबर शोधा आपण जर 150 घेतलं 150 जर घेतलं तर 150 ला 30 नी पण डिवाइड होतो आणि 75 ने सुद्धा काय होतो डिवाइड होतो मग मला सांगा हे बघा हे मायनस काय झालं इथे मायनस आणि इथे मायनस काय झालं प्लस झाले मग आता काय होतं पहा तुम्ही काय करणार आहे ह्या 30 नी ह्याला डिवाइड करणार आहे ह्या 30 नी ह्याला डिवाइड करणार आहे किती झालं रे 30 × 50 150 होतो म्हणजे इथे किती येतो -5 येतो किती येतो रे -5 प्लस हे मायनस प्लस झालं लक्षात घ्या 75 ने डिवाइड करा किती येतो रे 2 येतो किती येतो 2 येतो म्हणून मी 2 लिहिला तर 1 बाय काय झालं रे व्हीसीडी झाला -3 मधून जर 2 गेलं -5 मधून जर 3 गेलं 2 गेलं तर रे -3 राहतो -3 बाय किती 150 = 1 बाय किती झालं रे व्हीसीडी होतो मग आता इथं काय होतं स्टुडंट्स पहा इथं व्हॉट विल हॅपन हियर काय झालं रे 3 × 1 = 3 3 × 5 = 9 म्हणजे काय
MCD किती येतो? काही 25 दुनी 50 25 तरी 75 म्हणजे बाहेरचं मायनस आहे ते झालं -2/3 आलं आणि दिस इज द MCD आला. हे झालं कशाच्या रूपामध्ये रे? हे झालं डिस्टन्सच्या रूपामध्ये. आता MCD चा फॉर्म्युला आणखीन एक आहे तो कशाच्या रूपामध्ये? साईनच्या रूपामध्ये. MCD इज इक्वल टू ICD बाय काय आहे? OCD असं त्याचा फॉर्म्युला आहे का नाही? मग मला सांगा ICD काढण्यासाठी काय करायला पाहिजे? MCD into OCD इज इक्वल टू काय रे? ICD झालं इकडं एक आणलंय. आता MCD आता काढले आपण किती पोरांना हे मायनस किती रे? 2/3 आहे आणि OCD ऑब्जेक्ट साइज किती आहे रे? 3 आहे. ऑब्जेक्ट साइज किती आहे पोरांनो? 3 आहे. मग आपण काय घेतलं? इथं 3 घेतला. इथं इक्वल टू किती झालं रे? ICD झालेला आहे. मग काय होतं? इथला हा 3 जातो आणि हा 3 जातो तर किती आला? -2 सेंटीमीटर इज इक्वल टू किती आहे? ICD आला आहे का नाही? साइज ऑफ इमेज आणि साइज ऑफ इमेज किती आला इथे? -2 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर ए आलेलं आहे. आता त्यांचा हे तुमचे दोन्ही एमसीक्यूज तिथे क्लिअर झालेले आहेत. सर्वांना समजलंय? ओके ठीक आहे करून घ्या. साइज ऑफ इमेज ऑफ इंटरमीडिएट पॉइंट कन्सिडर द पॉइंट ऑफ सेंटर ऑफ कर्वेचर वेअर द साइज ऑफ इमेज विल बी सेम एज द साइज ऑफ द ऑब्जेक्ट. कोणत्या ठिकाणी साइज ऑफ इमेज आणि साइज ऑफ ऑब्जेक्ट काय होईल? इंटरमीडिएट पॉइंट काढा म्हणजे मध्यबिंदूवर पॉइंट काढा. कोणता पॉइंट आहे स्टुडंट? बघा इथून हे आपण कोणता पहिला आपण 45 चा घेतला. कोणता घेतला होता आपण? 75. तर ह्या डायग्राम मध्ये इंटरमीडिएट पॉइंट कोणता येतो? हे म्हणजे इथं UPQ पण 60च असतो आणि इकडे हे पण किती असतं? 60च असतो आहे का नाही? UPQ पण किती आहे? 60 सेंटीमीटर आहे आणि UPQ आणि VPQ दोन्ही पण किती झाले? 60 सेंटीमीटरच झाले. ते पण कसे रे स्टुडंट्स? हे दोन्ही पण इकडे असल्यामुळे दोन्ही पण कसे झाले? मायनस झाले. UVAB पण किती झाला? 60 झाला आणि तसं मी लिहून दाखवतो इथं. हे बघा या ठिकाणी इंटरमीडिएट पॉइंट कोणता आहे? UPQ सुद्धा -60 सेंटीमीटर होतो आणि VPQ पण किती होतो? -60 सेंटीमीटर होतो. मग अशा वेळेला IPQ किती येतो? IPQ म्हणजे हाच असतो इंटरमीडिएट म्हणजे किती असतो तो? -3 सेंटीमीटर असतो. अशा पद्धतीने टू फाइंड द साइज ऑफ इमेज ऑफ इंटरमीडिएट पॉइंट कन्सिडर द पॉइंट ऑफ सेंटर ऑफ कर्वेचर वेअर द साइज ऑफ इमेज अँड साइज ऑफ ऑब्जेक्ट सेम राहते. तर ह्या पॉइंटला हा जो PQ आहे ना तो 60 चा म्हणजे UPQ पण 60 पाहिजे VQ पण 60 येतो. त्यावेळेला IPQ किती येतो? IPQ हा 3 सेंटीमीटर खालची बाजूला असल्यामुळे तो कसा घ्यायचा असतो? मायनस घ्यायचा असतो. ओके तर हे एवढ्या दोन व्हॅल्यू लिहून टाका आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच काय करायचं आहे? दुसरा MCQ घ्यायचा आहे. ओके लिहून टाका स्टुडंट्स. तर पुढे पहा तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन तरी विचारलेला आहे. ते कसा विचारलेला आहे पहा. पेन्सिल ऑफ लेंथ पेन्सिलची लेंथ किती आहे? पेन्सिलची लेंथ आहे 20 सेंटीमीटर. ओके लेंथ ऑफ द पेन्सिल इज 20 सेंटीमीटर आहे. इट्स केप्ट अलोंग द प्रिन्सिपल एक्सिस. कोणता एक्सिस आहे स्टुडंट? प्रिन्सिपल एक्सिस आहे की नाही? आणि पुन्हा कॉन्केव मिरर आहे आणि जसं कर्वेचर किती बघा. कॉन्केव मिरर ऑफ कर्वेचर किती आहे? 30 सेंटीमीटर आहे. नियरेस्ट एंड ऑफ द पेन्सिल इज किती? जवळ
आणि रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे ते पण काढा. हे बघा रे, रेडियस ऑफ कर्वेचर तुम्हाला ते दिलेले आहे आणि इकडच्या बाजूला असल्यामुळे रेडियस ऑफ कर्वेचर किती घ्यायचे रे, मायनस किती घ्यायची तुम्ही, 30 घ्यायची मायनस. त्यानंतर आता फोकल लेंथ किती असते रे स्टुडंट्स, फोकल लेंथ किती असते कोण सांगेल, रेडियस ऑफ कर्वेचर किती असते, अर्धी असते. किती असते, f बरोबर r/2. आपल्याला माहिती नाही सगळं आपण शिकले नाही तुम्ही. r किती आहे, -30/2 झालं तर f किती आला, -15 सेंटीमीटर. काय तुमचा फोकल लेंथ आलेला आहे. मग मला सांगा हे पहिलं एंड काढा आणि हे दुसरं एंड, पेन्सिलचं पहिलं एंड, पेन्सिलचं काय करायचं दुसरं. मग मला सांगा हे u1 मध्ये पहिलं एंड झालं, इथून एवढं हे u1 पहिलं एंड, ठीक आहे. फॉर फर्स्ट एंड असं वाटतं लिहा तुम्ही इथं. फॉर काय आहे, फर्स्ट एंड पहिलं एंड साठी u1 जे आहे अंतर, u1 किती झाले, हे किती झालं रे, मायनस किती झालं, 30. आता v1 काढा. मग तुम्हाला सूत्र माहिती आहे, काय सूत्र माहिती तुम्हाला रे, 1/f = 1/v1 + 1/ काय आहे, u1. हे सूत्र आपल्याला माहित आहे. तर आपण पहिले v1 काढूया, नंतर v2 काढूया, त्याच्यानंतर दोघांचे फरक काढूया, म्हणजे साइज काढूया. चला आता मी काय करतो, तुम्हाला काढायचं काय रे, कोणींना पहिले v1 काढायची आहे. तुम्ही एक काम करणार आहे, याला इकडे घेऊन या. 1/f - 1/u1 = 1/v1 झालं. आता हे फोकल लेंथ किती आहे, -1/15 आहे. इथे किती, -1/, किती आहे, हे काय 20 आहे. = झालं 1/v1 झालेलं आहे. ओके, इथं मला काही अडचण आहे का, मला काही अडचण नाही प्रत्येक. तुम्हाला सांगा आता इथे तुम्हाला काय करायचे स्टुडंट्स, एलसीएम काढायची आहे. एलसीएम काय आहे ते पहा. इथं 15 आहे, इथं किती आहे, 20 आहे. अशी एलसीएम घ्यायची की त्याला सर्वांनी डिवाइड झालं पाहिजे, असे एलसीएम घ्यावं. काय एलसीएम येते कोण सांगेल, एलसीएम किती येते, 60 येते. 60 ला 15 ने पण भाग जातो आणि 20 ने सुद्धा त्याला भाग जातो. आता ह्या 15 ने ह्याला भागावर किती येतं रे, 15 चे किती, 60. 15 चे किती, 60. किती आलं रे, मायनस किती आलं, हे 4 किती आलेलं आहे, -4. आता इथं मला एक सांगा स्टुडंट्स, इथं आपण आणखी एक हे जे इकडे आपलं मायनस झालं ना, आणि हे u कसं आहे, मायनस आहे. हे मायनस आणि हे मायनस काय होतं स्टुडंट्स, काय होतं रे, प्लस होतं ना. हे काय होतं, प्लस होतं. हे ने डिवाइड करा बरं, किती होतं रे, 20 × 60, 3 गेला. काय झालं, हे 1/, किती होतं, हे v1 होतं नाही का. मला सांगा हे 4 मधून हे 3 गेले, इथं राहिलं रे 1/, मध्ये होतं 60 = झालं 1/v1 झालं. म्हणजे सेमी ह्याला मल्टिप्लाय केलं, हे म्हणजेच काय झालं, हे v1 = झालं -60 झालेलं आहे. ओके स्टुडंट्स, आता आपल्याला v2 काढायचं. v2 काढण्यासाठी दुसरं एंड घ्यायचं. कोणतं घ्यायचं, दुसरं एंड. मग दुसरं एंड घेत असताना एवढी लांबी आणखी वाढेल नाही का. फॉर सेकंड एंड साठी आपण u2 पकडूया. u2 = मायनस किती, v1 + 20 आहे. मायनस हे पण किती रे, हे पण मायनस आहे नाही का. किती आहे परत, किती होते, हे मायनस आणि हे पण हे काय झालं, शेवटी मायनस किती होतं, 40 होतं. किती होतं रे, u2 किती झाला, -40 झाला. ओके, अशा पद्धतीने u2 किती झालेला आहे, 40 झाला. हे इथं बघा, हे 20 आणि हे 20 नाही का. आता काय काढूया आपण, v2 काढूया. v2 काढण्यासाठी पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा. कसं करायचं रे, 1/f = 1/u2 + 1/ किती आहे, v2. असं इथं काय घ्यायचं, आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे. चला आता v2
आहे की नाही, दोघांनी पण डिवाइड होण्यासाठी काय करावं लागेल, असे कोणता नंबर घ्यावा लागेल, आहे की नाही. तर मी काय करतो 120 घेतो. किती घेतो रे 120 घेतो. 120 ला हे पण राहू जातो, कशाने 15 ने जातो, 40 ने पण जातो, सरासरी किती होतो 12. मग मी 120 ची सेम घेतली, याला डिवाइड करा. 15 ते 20 15 चा पाठ 8, 15 ते 20 म्हणजे किती आले इथं 8 प्लस 4 3 12 म्हणजे किती आला रे 3 आले. किती आला 3 आला. आणि हे बरोबर किती आहे 1/v2 झालेलं आहे. मग मला सांगा आता काय होतं रे स्टुडंट्स, 8 मधून 3 गेले तर त्याला -5 भागिले किती 120 बरोबर किती आहे हे v2 आहे. आता काय करा तुम्ही त्याला कापून टाका. कसं कापणार तुम्ही त्याला, आता हे बघा तो काय आहे 5 किती रे 5 5 आणि 5 दुनी 10 किती उरलं, मग किती उरलं किती देतं ते कोण सांगेल किती उरलं 5 दुनी 10 मुली किती रे 2 झाले 20 5 × 20 म्हणजे झालं -1/24 इक्वल टू v2 आले हे याला मल्टिप्लाय केलं तर v2 इक्वल टू किती झाला -24 आलेला आहे. ओके तर ठीक आहे, हे सर्व सेंटीमीटर मध्ये, हे पण सेंटीमीटर मध्ये आलेलं आहे. आणि पहिला आपण हे आन्सर काढलं ते पण कशा, पहिला आपण आन्सर काढलं ते कशामध्ये आलेलं आहे सेंटीमीटर मध्ये आलेलं आहे. ओके तर तुम्हाला मी 2-3 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिले पुन्हा आता काढायचं काय साइज किती, साइज ऑफ द पेन्सिल. साइज ऑफ द पेन्सिल काढण्यासाठी साइज ऑफ द पेन्सिल इज इक्वल टू त्याला आपण v म्हणूया. हे v2 मायनस किती रे v1 आहे. व्हॉट इज v2 v2 किती रे -24 आहे. किती रे मायनस आणि हे किती रे -60. अशा पद्धतीने काय झालं -24 प्लस 60 झालेलं आहे. आणि 60 तून जर हे किती गेले 24 गेले किती आले 36 येतो. इथे कोण पडले तुम्हाला इथे ना, तर हे 24 काढले तर काय झालं तुम्ही बघा 10 मधून किती गेले 4 गेले 6 राहिले, याच्याला 1 येतो 6 3 झाले 36 येतो. अशा पद्धतीने काय झालं तुम्हाला पहिलं जे ऑप्शन आले तुमचं किती रे -60 हे सी ऑप्शन आहे. आणि दुसऱ्यामध्ये किती आहे -24 हे ऑप्शन आलेलं आहे. आणि तिसऱ्यामध्ये फर्स्ट हे ऑप्शन आलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचे हे दोन्ही तीन पण एमसीक्यू आपण काय केलेले आहेत सॉल्व्ह केलेले